जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. लवकरच आपली लाडकी लोकदेवता काळूबाईची त्या ठिकाणी जत्रा भरणार आहे आणि ह्या काळूबाईच्या पौष पौर्णिमेच्या यात्रेची किंवा जत्रेची लगबग जवळपास सर्वच सातारा सांगलीकरांना त्यासोबतच महाराष्ट्रातील काळूबाईच्या भक्तांना लागलेली आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी आई काळूबाईने लाख्यासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच काळूबाईची जी काही स्थानं आणि उपस्थानं असतील, ज्यामध्ये कुसुंबीची काळूबाई असेल, कांजळ्याची काळूबाई असेल किंवा खुद्द मांढरदेवची काळूबाई असेल, या स्थानांवरती भक्तांच्या दर्शनासाठी रेलचेल सुरू होते, लगबग सुरू होते. परंतु जे काळूबाईला स्वतःचं इष्ट मानतात, आराध्य मानतात किंवा ज्यांच्याकडे काळूबाईची स्थापना आहे, तिचा अंगामध्ये संचार आहे, अशा अनेक भक्तांना आई काळूबाईचे पौष महिन्यातील उपवास पकडण्याची इच्छा असते. कोणी त्या ठिकाणी मग उपवास पकडण्यासाठी कोणाची माहिती घेतो, तर बऱ्याच वेळेला माहिती चुकीची सुद्धा मिळते. म्हणजे हा व्हिडिओ तयार करण्याच्या मागची पार्श्वभूमी मी या ठिकाणी प्रथम स्पष्ट करतो. माझ्या काल एका महिला शिष्येचा मला फोन आला होता. ती मला विचारत होती, की भाऊ म्हणजे माझ्या महिला शिष्य पुरुष जे असतील ते जास्त करून मला गुरुजी ऐवजी भाऊच म्हणतात. तर भाऊ की आम्हाला काळूबाईचे उपवास पकडायचे आहे, तर आम्ही जात्यावरती हळद दळावी का? मी म्हटलं जात्यावरती हळद नेमकी कशासाठी दळायची? तर तिने सांगितलं, की आमच्या इथे प्रथा अशी आहे, की 5 सुवासिनींना बोलावून त्यांच्या हाताने त्या ठिकाणी हळकुंड भिजवून त्यानंतर ते सुकवून त्याला जात्यावरती दळावं. त्या ठिकाणी लग्नामध्ये आपण ज्या पद्धतीनुसार ओव्या गातो त्या पद्धतीनुसार ओव्या गात गात त्याचं हळदीचं चूर्ण तयार करावं आणि अशी स्वच्छ चूर्ण झालेली हळद त्या ठिकाणी भिजवून ती काळूबाईला लावावी. इथपर्यंत सर्व ठीक आहे. त्यानंतर तिने सांगितलं, की ती हळद घरातील व्यक्तींनी स्वतःच्या अंगाला सुद्धा लावावी आणि नंतर उपवास करावे आणि या काळामध्ये काळूबाईची पूजा करू नये, थेट पौष पौर्णिमेला पूजा करावी. तर ही विधी संपूर्णतः चुकीची आहे हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करत आहे. बघा, सर्वात प्रथम आपण क्लिअर करूया, स्पष्ट करूया, की उपवास नेमके किती दिवसांचे असावे. तुम्ही काळूबाईच्या नावाने 9 दिवसांचे 9 उपवासही पकडू शकता, 8 दिवसांचे उपवासही पकडू शकता, 7 दिवसांचे किंवा 5 दिवसांचे उपवास सुद्धा पकडू शकता. आता नेमकी ह्या उपवासाची सुरुवात कधीपासून करावी? तर या ठिकाणी धर्मशास्त्रानुसार आपण अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून ह्या उपवासाची सुरुवात करावी. ते थेट शाकंभरी पौर्णिमेपर्यंत हे उपवास चालू द्यावे. म्हणजे ते कधी 8ही येऊ शकतात, एखाद्या वेळेला ते 9 सुद्धा येऊ शकतात. अशा पद्धतीनुसार, कारण पौर्णिमा ही 2 अर्थी असते. कधी ती आदल्या दिवशी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत संपते, तर कधी कधी ती तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा छाया स्वरूपाने प्रवेश करते. त्यामुळे जशी पौर्णिमेची तिथी असेल त्या पद्धतीनुसार 8 किंवा 9 दिवसाचे किंवा वेळ प्रसंगी 7 दिवसाचे उपवास सुद्धा आपण पकडू शकतो. थोडक्यात काय, तर अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमीपासून आपण आपल्या उपवासाची सुरुवात करावी. दररोज देवीला म्हणजेच काळूबाईची सागर संगीत पूजा करावी. दह्या दुधाने देवीच्या मूर्तीचा किंवा टाकाचा अभिषेक असेल आणि जर तुमच्याकडे खड्या स्वरूपामध्ये काळूबाई असेल, म्हणजे तुम्ही ती कोथळ्यावर उभी केलेली असेल, तर दररोज तुम्हाला त्या मुखवट्याला स्नान घालण्याची गरज नाही किंवा ते किचकट काम असतं. दररोज साडी बदलणे, दररोज आंघोळ घालणे. मग तुम्ही त्यावेळेला गाईचं दूध आणि पाणी आणि गोमूत्र यांचा एक एक थेंब घेऊन तो मूर्तीच्या 2ही डोळ्यांना स्पर्श करू शकता. देवीच्या मूर्तीच्या डोळ्यांना स्पर्श केल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण मूर्तीला स्नान घातल्याचं फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. किंवा आपण त्या ठिकाणी फुलाने सुद्धा पाणी शिंपडू शकतो. या ठिकाणी एक विशेष सूचना मला ही द्यावीशी वाटते, की काळूबाई असो किंवा इतर कुठलीही देवी असो, कुठल्याही मातृदेवतेला दुर्वानी अजिबात पाणी शिंपडू नये. ते फुलांनीच शिंपडावं. दुर्वाने पाणी शिंपडण्यासाठी पुरुष देव हे त्या ठिकाणी लायक असतात. त्यासोबतच आपण गणपतीला सुद्धा दुर्वेनी पाणी अर्पण करू शकतो. परंतु देवीला दुर्वा ही वनस्पतीच मुळामध्ये वर्जित असल्यामुळे आपण देवीला दुर्वेनी पाणी शिंपडू नये. फुलाने पाणी शिंपडवावं किंवा मी जसं सांगितलं तसं डोळ्याला पाणी लावावं आणि सागर संगीत पूजा करावी. अगदी दररोज आरती असेल, हार असेल, फूल असेल, पेढा असेल, दररोज जो आपण स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. आता काही जण या ठिकाणी तर्क देतील, की आपल्याला उपवास आहे, मग देवीला सुद्धा उपवास असला पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, लाख्यासुरासोबत लढाई करत असताना देवी स्वतः उपाशीच होती, हे अगदी खरं आहे. महिषासुराचा वध करताना जशी दुर्गा सप्तशृंगी उपासी, त्या ठिकाणी कार्तवीर्यासोबत परशुरामाने लढाई करताना रेणुका उपाशी,
कुकुरासुराचा वध करताना तुळजाभवानी उपाशी राहिली, त्याच पद्धतीनुसार लाख्यासुराचा वध करताना आपली काळूबाई सुद्धा उपाशीच होती. परंतु ती जुन्या काळामधील अनेक युगांपूर्वी घडून गेलेली घटना आहे. त्यानंतर जगदंबेचे उपवास तुटले, त्यामुळे आपण बळजबरीनेच देवाला उपवास असतो अशी कंडी उठवू नये. देवाला दररोज मात्र अन्नाचा नैवेद्य दाखवलाच पाहिजे. नंतर आपण देवीची आरती वगैरे करावी. तुम्हाला जे कुठला देवीचा ग्रंथ वाचायचा आहे तुम्ही तो वाचू शकता. दुर्गा सप्तशती आहे, देवी महात्म्य आहे, त्या ठिकाणी असणारी दुर्गा त्रिशती आहे जी स्वामी दत्तावधूत यांनी लिहिलेली आहे, किंवा तुमच्याकडे जे कुठलं देवीचं पुस्तक असेल ते तुम्ही वाचू शकता. देवी भागवताचे काही अध्याय सुद्धा तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे वाचू शकता. अशा पद्धतीनुसार तुम्ही ग्रंथ पठण करावं, उपवास करावा. उपवास काळामध्ये जमिनीवरती शयन करावं, म्हणजेच जमिनीवरती एखादी चटई, सतरंजी, गोधडी अंथरून त्यावरती झोपावं. गादीचा त्याग करावा, पलंगाचा त्याग करावा, खाटेचा त्याग करावा. ज्यांना काही अपंगत्व आलेलं असेल किंवा हँडिकॅप असतील अशा भाविकांनी पलंगावर खाटेवर झोपायचं असेल तर झोपू शकता, परंतु त्या ठिकाणी गादी न घेता चटई किंवा गोधडी, थोडक्यामध्ये काय कमीत कमी उपभोगाच्या वस्तू वापराव्या, हा त्यामागचा संदेश आहे. अशा पद्धतीनुसार तुम्ही आचरण करू शकता. दुसरा विषय म्हणजे ज्या भक्तांना लिंबाच्या डहाळीने दात घासायची सवय आहे अशा भाविकांनी मात्र उपवास काळामध्ये लिंबाच्या डहाळीने दात घासू नये, मिठाने सुद्धा दात घासू नये. त्या ठिकाणी आपण कोळशाची भुकटी किंवा दंतमंजन, वज्रकांती इत्यादी वापरू शकतो. पुढचा विषय म्हणजे उपवास काळामध्ये कोणालाही शिवी देणे, शाप देणे, कोणालाही वाईट बोलणे टाळावं, असत्य भाषण टाळावं, कमीत कमी बोलावं आणि अधिकाधिक वेळ देवीच्या नामस्मरणामध्ये आपण त्या ठिकाणी घालवू शकतो. आता तुम्ही त्या ठिकाणी काळूबाईच्या तारक मंत्राचा जाप करू शकता. काळूबाईचा तारक मंत्र म्हणजे ओम काळेश्वरी नमः, ओम काळेश्वरी नमः या मंत्राचा तुम्ही त्या ठिकाणी जाप करू शकता. आता तुम्ही ज्यांनी कोणी गुरुमंत्र घेतले असतील काळूबाईचे त्यांनी त्या गुरुमंत्राचा जाप करावा, परंतु तो गुरुमंत्र सुद्धा त्या लायकीचा असणं आवश्यक आहे. कारण हल्ली काही गुरुजनांनी स्वतःच्या शिष्यांना ओम काळेश्वरी किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं काळूबाई देवे नमः किंवा त्या ठिकाणी काळूबाईच्या नावानं चांग भलं, मांढरच्या काळीचं चांग भलं अशा प्रकारचे काही गजर आणि काही कृत्रिम मंत्र तयार करून दिलेले आहे. अशा मंत्रांचा बिलकुल त्या ठिकाणी फायदा होत नसतो. एक मला उदाहरण या ठिकाणी सांगावं असं वाटतं की एक मुलगा तब्बल ओम क्री 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 क्रीम काळेश्वरी नमः अशा मंत्राचा जाप करत होता. त्याला हा मंत्र त्याच्या गुरुदेवांनी दिलेला होता. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, क्री 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 हे कुठलंही बीज नसून क्रीम हे बंगालच्या दक्षिणमुखी कालीचं बीज आहे आणि दक्षिणमुखी काली आणि मांढरची काळूबाई ह्या दोनही देवता वेगवेगळ्या असल्यामुळे ओम क्रीम काळेश्वरी नमः असा मंत्र चालत नाही किंवा क्री 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 काळेश्वरी असा सुद्धा बीज तयार होत नाही. हे स्मशानाचे बीज आहे. अशा पद्धतीचे बीज वापरून जर काळूबाईचा जाप केला तर तुमच्या घरामध्ये पिशाच्य शक्ती वास करू शकतात. त्यामुळे सरळ मी तुम्हाला सांगतो, ज्यांना कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही अशा मंत्रांचे स्तोत्रांचे पठण करूच नये. ज्यांचे मंत्र फसले असतील, ज्यांच्या गुरूंनी खरे मंत्र दिलेच नसतील काळूबाईचे, अशांनी ओम काळेश्वरी नमः या तारक मंत्राचाच जाप करावा, ज्यापासून तुम्हाला ना जास्त पुण्य ना जास्त पाप अशा पद्धतीनुसार समसमान भक्तीचं फळ मिळेल. दुसरा विषय म्हणजे ज्या दिवशी पौष पौर्णिमा आहे म्हणजे शाकंभरी पौर्णिमा आहे, त्या दिवशी गोडाचा नैवेद्य करून त्याचाच मान काळूबाईला द्यावा. हे या ठिकाणी मी गांभीर्यपूर्वक सांगत आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, मांढरगडवरती सुद्धा पशु हत्या बंदीचा कायदा लागू झालेला आहे. तिथे कुठल्याही प्रकारचे बळी देण्यासाठी मज्जाव असतो. मांढरगडच्या मुख्य देऊळ परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा बळी देऊ दिल्या जात नाही. हल्ली काही लोक पायथ्याशी किंवा आपापल्या सोयीनुसार बळी देतातही, तो विषय वेगळा, परंतु कायद्यानुसार पशु हत्या बंदी सुरू झालेली आहे. याशिवाय काळूबाई ही त्या ठिकाणी महाकालीचा अंशावतार असल्यामुळे आणि नागिन स्वरूप असल्यामुळे, नाग स्वरूप देवता असल्यामुळे काळूबाईला त्या ठिकाणी मांसाहाराचा नैवेद्य वर्जित आहे. काळूबाई नेहमी शाकाहारी नैवेद्यच स्वीकारते. तिला तुम्ही 56 भोगांचा, 21 भोगाचा आणि नसेल शक्य तर पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवू शकता. शिरापुरी किंवा वरण भात भाजी पोळी किंवा पुरणपोळीचा महानैवेद्य याचाच स्वीकार त्या ठिकाणी काळूबाई करते. तिला मांसाचा, अंड्याचा इत्यादी तामसिक नैवेद्य देऊ नये.
जे काळूबाईचे गण आहे त्यांना तुम्ही तामसिक नैवेद्य देऊ शकता, ज्यामध्ये धावजी पाटील असतील, चेडेगोटे असतील, ज्यामध्ये मांगीर बाबा असेल, गोंजी बाबा असेल, तेली बाबा असेल इत्यादी देवी देवता ज्या आहेत यांना तुम्ही मांसाहारी तामसिक नैवेद्य देऊ शकता. मुळामध्ये तेली बाबा नावाच्या त्या ठिकाणच्या महात्म्याला सुद्धा मांसाहारी नैवेद्य देणं मला पटत नाही, कारण तेली बाबाचा मृत्यू हा काळूबाईचं शिखर तयार करत असताना शिखरावरून पडून झाला होता. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा आत्मबलिदान हे काळूबाईच्या शिखरासाठी दिलेलं आहे. म्हणजेच तेली बाबा हे काळूबाईचे शिखर रक्षक आहेत आणि काळूबाईच्या डोक्याच्या वरती असणाऱ्या शिखरावरती जे रक्षण करतात अशा महात्म्याला त्या ठिकाणी मांस मदिरा दाखवणे हे माझ्या तरी मनाला पटत नाही, परंतु ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनुसार रीत पाळावी. अशा पद्धतीनुसार आपण 7 दिवसांचे, 8 दिवसांचे, 9 दिवसांचे उपवास करावे. उपवास काळामध्ये आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, ज्यामध्ये साबुदाणे आहेत, भगर म्हणजेच वरईचा भात आहे, आमटी आहे, फळफळावळ आहे, दूध आहे, तूप आहे इत्यादी आपण सात्विक पदार्थांचा स्वीकार करून उपवास पकडावा. काही जण त्या ठिकाणी सकाळी उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात, म्हणजे फक्त एक वेळ जेवण करतात. असे उपवास सुद्धा मान्य राहतील. थोडक्यात काय, उपवासाचा भावार्थ म्हणजे स्वतःची अंतरात्मा शुद्ध करणे, स्वतःचे अष्टसात्विक भाव जागृत करणे. त्यामुळे अशा सात्विक उपवासाला मांसाहार करून, मदिरापान करून, धूम्रपान करून त्या ठिकाणी मलिनता आणू नये. तर अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी उपवासाची पूर्ण फेड करावी. आता पारण्याच्या दिवशी म्हणजे सांगतेच्या दिवशी काय करावं, तर आपल्या ऐपतीप्रमाणे मांढरगड किंवा जवळपासमध्ये जिथे कुठे काळूबाईचं स्थान असेल त्या स्थानावरती जाऊन मानपान करावा, देवीचं दर्शन घ्यावं. काळूबाईने लाख्यासुराचा वध हा रात्री केल्यामुळे काळूबाईची पूजा रात्री करण्याचं महत्व अधिक असतं बरं का. मुळात काळूबाई म्हणजे काळरात्री, तिचं नावच काळरात्री असल्यामुळे तिची पूजा रात्री केलेली अधिक प्रभावी असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेला आपण 5 मुली किंवा 7 मुली जेवायला बोलवाव्या. मुली येत नसतील तर आपण 5, 7 किंवा 9 सुवासिनी महिलांना जेवायला बोलावू शकतो. त्या जर उपलब्ध नसतील तर तुम्ही काळूबाईच्या नावाने देवघरासमोर नैवेद्य अर्पण करून दुसरं एक नैवेद्याचं ताट सुवासिनी स्वरूप मानून कपिला गाईला म्हणजेच गावरान गाईला सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीनुसार आपल्याला पारणा करायचा आहे, म्हणजेच त्या ठिकाणी उद्यापन सांगता करायची आहे. तर अशा पद्धतीनुसार अधिकाधिक काळूबाईच्या शक्तितत्वाचा लाभ आपण घ्यावा. अधिकाधिक काळूबाईच्या ओम काळेश्वरी नमः या तारक मंत्राचा जाप करावा. याशिवाय ज्या भक्तांनी माझ्याकडून गुरुदीक्षा घेतलेली आहे त्यांना मी दिलेला काळूबाईचा खरा मंत्र माहीतच आहे, त्याचं उच्चारण मी या ठिकाणी करू शकत नाही. माझ्या संपूर्ण शिष्य परिवाराने दररोज किमान 11 माळा तरी काळूबाईच्या मंत्राचा जाप करावा, जेणेकरून तुमच्यावर काळेश्वरीची कृपा राहील. माझे सदिच्छा आणि आशीर्वाद तर तुमच्यासोबत आहेतच आहेत आणि सर्वसामान्य भाविकांना सुद्धा ही माहिती आवडली असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या असणाऱ्या घंटीच्या बटनावरती प्रेस करा. घंटीच्या बटनावरती प्रेस करून ऑल बटनावरती क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशनद्वारे कळेल आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, ओम काळेश्वरी.